बरोबर का चूक? जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. लोक दूर दूर दर्शन करतील पण गावातल्या मारुतीला कधी दर्शन करणार नाही. किती लोक हात वर करा बरं, कोण दर्शन करत रोज मारुतीला यायचं. बोटावर मोजणे इतके लोक, बाकीला दुसऱ्या लोकांना आकडे झाला का कोरोना झाला. बाहेर लोक जातील, लाखो रुपये 1000 रुपये खर्च करतील, चाललो म्हणले कुठं? पंढरपूरला. कशाला? गावात देव नाही? गावातल्याही देवाच्या पाया पडा आणि तिथेही जा. गावातल्या मारुतीवर धूळ चढली, धूळ त्या फडशीवर धूळ चढली, फोटोवर धूळ चढली, हा चाललाय तीर्थयात्रा करायला. किंमत नसते. गावातल्या मारुतीला आणि गावातल्या महाराजाला गाडीची किंमत नसते ना. का? जवळ असते ना. अति समीप्यात अनादरम असं म्हणले शास्त्रामध्ये. जी वस्तू अति जवळ असते ना तिची किंमत नसते माणसाला. नाही नसते महाराज, किंमत नसते त्या व्यक्तीला. कुठल्याच वस्तूला नसते किंमत. अति समीप्यात अनादरम असते. सनी कर्षी हो मर्त्यानाम अनादर कारणम. भागवत सांग. सनी कर्षी ही मर्त्यानाम अनादर कारणम. जी व्यक्ती अति समीप असते ना, जवळ असते, ती किंमत कळत नाही. बाप आहे तो बरं किंमत कळत नाही. पुन्हा गेल्या बाबा बाबा लवकर गेले आणि हाय तो वाटतं मला नाही विचारत लोक. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणी बाप उपाशी मेला आणि मेल्यानंतर त्याच्या तेरवीला गाव जेवण, बालुशाही, बुंदी, जिलेबी, पंचपक्वान लोकाला खायला. मेल्या आणि जिवंत असताना बाप अन्न अन्न करून मरतो महाराज, पण अन्न मिळत. किंमत नाही कळाली देऊच्या लोकांना. माझ्या ज्ञानोबराची किंमत नाही कळाली लोकांना. गजानन बाबाची किंमत नाही कळाली लोकांना. हयात होते तोपर्यंत. तुकोबर आहे की ती वेश्या निघाली, 16 शृंगार केला, नटून थटून त्या ठिकाणी निघाली. आणि तुकोबर आहे भजन करण्याकरता जात होते. कुठे? देहूच्या पलीकडे 3 डोंगर आहेत. एक आहे भामचंद्र डोंगर, दुसरा आहे भंडारा, तिसरा आहे घोराडेश्वर. हे 3 देवताचे प्रतीक आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. कळते तुम्हाला मी काय बोलतो? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 डोंगर या देवाचे प्रतीक आहेत. साक्षात तिन्ही देवाने माझ्या जगद्गुरु तुकोबराची सेवा करण्याकरता डोंगराचं रूप धारण करून तिथे वास्तव्य केले. थोडा अधिकार होता माझ्या जगद्गुरु तुकोबराचा. सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं, पण किंमत नसते लोकांना. वेश्या निघाली. जगद्गुरु तुकोबराय भजन करण्याकरता भंडारा डोंगरावरती गेले होते महाराज आणि भजनामध्ये तल्लीन होते. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अखंड खंडेना जीवन राम. सतत वाणीतून त्यांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्या ठिकाणी बाहेर पडत होतं. जशी गंगा नित्य वाहते, गंगेला कुठल्याही प्रकारचा खंड नाहीये. जिथून उगम पावली तिथून सतत वाहते महाराज, नित्य वाहते गंगा. तसं माझ्या जगद्गुरु तुकोबराची वाणी नित्य वाहत होती. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य वाहत होत मुखातून. भजनामध्ये तल्लीन होते, भजनामध्ये तल्लीन होते. तेवढ्यामध्ये ती वेश्या आली आणि आपल्या बांगडीचा आवाज केला. पायामध्ये पैंजण होतं, त्या पैंजणीचा आवाज केला. तरी तुकोबराय त्या ठिकाणी देहभानावरती नाही आले, डोळे उघडले नाही. तुकोबरायने डोळे नाही उघडले तेव्हा त्या वेश्येने टाळी वाजवली. टाळी वाजल्यानंतर टाळीचा आवाज माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या कानावरती गेला. डोळे उघडले. अरे एवढ्या लांब, एवढ्या घनदाट जंगलामध्ये, या डोंगरामध्ये माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोण आलं? आतापर्यंत इतके वर्ष मी भजन करतोय, इतके वर्ष मी तपश्चर्या इथे करतोय, आतापर्यंत या डोंगरावरती कोणीही आलं नाही. अचानक आज कोण आलं? पाहताय तर एक स्त्री, सुंदर स्त्री 16 शृंगार करून समोर उभारलेली आणि तुकोबरायकडे पाहून हावभाव करते. तुकोबराय उठले. काय केलं असेल तुकोबरायने माझ्या? उठले, डायरेक्ट बोलायला नाही लागले महाराज. महाराज उठले आणि उठून नमस्कार केला. माते ते
काय म्हणले? माते तुम्ही आणि इथे कस काय? माते म्हणल्या बरोबर त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये जो काम होता धर्र दिशी उतरला. वेश्याला कोणी माता म्हणतं? जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातून त्यांनी त्या वेश्येने आपली इच्छा प्रगट केली. तुकोबाराच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले महाराज इतके गोड आहे. सर्व शास्त्राचं सार त्या वाक्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराने आणलं महाराज. तुकोबारा म्हणतात, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न. हे माते तू सायास करू नको बरं, विनाकारण प्रयत्न करू नको. आम्ही विष्णुदास तसे नाहीये. तुझे मार्ग चुकला बरं. तुझ्यामध्ये मनामध्ये इच्छा असेल तरी काय भरताळ थोडे झाले. गावामध्ये का लोक कमी आहेत का? तू इतक्या दूर आली. आम्ही विष्णुदास तैसे नव्ह, आम्ही तसे नाही बरं, तू परत जा. हे वाक्य जेव्हा त्या वेश्येने ऐकले महाराज, वेश्येचे हृदय भरून आलं. नेत्रातून अश्रू वाहू लागले, गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. आणि त्या वेश्येने त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये बोध झाला, सात्विकता अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि श्री संताची माता चरणावर जगद्गुरु तुकोबाराच्या चरणावरती साष्टांग नमस्कार घातला आणि शिष्यत्व पत्कारलं. महाराज माफ करा महाराज, तुमचा अधिकार आम्हाला कळाला नाही, तुमचे मोठेपण आम्हाला कळालं नाही, तुमचं श्रेष्ठत्व आम्हाला समजलं नाही. मला क्षमा करा. तुमची कीर्ती कलंकित करण्याकरता मला रामेश्वर भट्टाने तुमच्याकडे पाठवलं होतं. माफ करा, क्षमा करा महाराज. जगद्गुरु तुकोबाराने त्याच्यावरती अनुग्रह केला, शिष्य बनवलं महाराज आणि तिचा उद्धार केला. जी वेश्या आयुष्यभर वाईट मार्ग करत होती, वाईट काम करत होती, तिने ते वाईट काम सोडलं आणि भगवान परमात्म्याच्या भजनाला लागली महाराज. त्याला म्हणतात वैराग्य. घनदाट जंगलामध्ये तुकोबाराही एकटे आहेत, ती वेश्याही एकटे आहेत, तरीही मनामध्ये काम जागृत झाला नाही, याला वैराग्य म्हणतात. जगाच्या पाठीवरती काम, क्रोध आणि लोभ या तिघाला कोणी जिंकला असेल तर ते माझे जगद्गुरु तुकोबार आहे. काम जिंकणं एवढं सोपा नाही. वाक्यातलं वाक्य त्या अभंगातलं एक शब्द आहे, आम्ही तैसे न हो. तैसे म्हणजे कैसे? तैसे म्हणजे कैसे? आपण म्हणतो ना आम्ही तसं वागत नाही बरं, विनाकारण आमच्यावर आळ घेऊ नका. कसं वागत नाही? तसं वागत नाही म्हणजे कोणीतरी वागणार असेल ना. कोण वागला असा? कोण वागला? विश्वामित्र. काम, क्रोध, लोभ या तिघाला जिंकण्याकरता विश्वामित्राने 20,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. किती? 20,000. कामा करता 20,000, क्रोधा करता 20,000, लोभा करता 20,000 वर्ष तपश्चर्या केली, तरीही काम जिंकता नाही आला. इतका अधिकार होता विश्वामित्राचा. प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्याने. जसे भगवान परमात्म्याने निर्माण केली ना, तशी विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली. क्षत्रिय होते पण तप करून परमत्व प्राप्त करून घेतलं महाराज. इतकं तप केलं, त्यांच्या तपासमोर सूर्याचा प्रकाश सुद्धा फिका पडू लागला. इतकं तप केलं विश्वामित्रानं, पण काम नाही जिंकता आला. काम नाही जिंकता आला. मेनका तपश्चर्या करता तिलोत्तमा का मेनका नावाची अप्सरा आली, नुसते पायाची जाळ वाजवली, अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला आणि त्या मेनकेच्या मागे कुत्र होऊन धावत होते. कोण? विश्वामित्र. कथा आहे पुराणामध्ये. सांगायचा भाग असा आहे, माझ्या जगद्गुरु तुकोबाराने कुठेही तपश्चर्या नाही केली हो, फक्त नामस्मरण केलं. फक्त नामस्मरण या साधनेला वाहून दिलेलं जीवन म्हणजे माझ्या तुकोबाराचं. कुठं वनात नाही गेले, संसार नाही सोडला, प्रपंच नाही सोडला, पण नामस्मरण असं केलं. काम ही त्या ठिकाणी तुकोबाराकडे वाईट नजरेने पाहत नव्हता, लोभ पाहत नव्हता, क्रोध पाहत नव्हता. हात जोडून होती रिद्धी सिद्धी द्वारी ओळंगती.
मोक्ष सुद्धा तुकोबऱ्याच्या दारात लोळण घालत होता. लोळण महाराज आमचा स्वीकार करावा. रिद्धी सिद्धी सुद्धा अपेक्षा करत होत्या, लोळण घालत होत्या, महाराज आमचा स्वीकार करा, आमचा स्वीकार करा. तरी महाराजांनी रिद्धी सिद्धी सुद्धा जवळ केली नाही ना, मोक्ष जवळ केला नाही. फक्त भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्तीशिवाय मला तुझं काही नकोय, तुझा मोक्ष नकोय, रिद्धी सिद्धी नकोय, काही नकोय मला जगात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख